गोकुळ दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक येत्या जून महिन्यात होण्याची शक्यता आहे। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप प्रत्यारोपांना चांगलीच उकळी फुटली आहे। यातच गर्जना संघटनेचे प्रकाश बेलवाडे यांनी संघातील अनियमित कारभारासंबंधी केलेल्या तक्रारींची दखल घेत पुणे विभागीय सहकार कार्यालयाकडून गोकुळ दूध संघाच्या कारभाराच्या चौकशीसाठी द्विसदस्यीय समिती स्थापन केली आहे। ही चौकशीची जबाबदारी सांगलीच्या 2 अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे। या शासन निर्णयामुळे संचालक मंडळात खळबळ उडाली आहे। गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या अवसायानात काढलेल्या दूध संस्थांचा विषय चांगलाच गाजतोय। या वादग्रस्त दूध संस्थांवरून आरोप प्रत्यारोप आणि न्यायालयीन लढाई सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर गर्जना संघटनेचे अध्यक्ष आणि वडकशिवाले इथल्या श्री महादेव सहकारी दूध संस्थेचे संचालक प्रकाश बेलवाडे यांनी गोकुळ विरोधात तक्रारींचा पाढाच वाचण्यास सुरुवात केली आहे। यातूनच त्यांनी गोकुळ दूध संघाच्या विद्यमान संचालक मंडळाने केलेल्या मनमानी कारभाराबद्दल सहकार विभागाकडे तक्रार केली होती। यामध्ये प्रामुख्याने 1200 दूध संस्थांची नियमबाह्य नोंदणी यावर भर दिला होता। या सर्व तक्रारींची दखल घेत पुणे विभागीय सहकार उपनिबंधक दुग्ध विभाग राजकुमार पाटील यांनी गोकुळ दूध संघाच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी द्विसदस्यीय समिती स्थापन केली आहे। सांगली मिरजचे सहाय्यक सहकार निबंधक आणि पशुदुग्ध विभागाचे विशेष लेखापरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या निर्णयामुळे संचालक मंडळात खळबळ उडाली आहे।